एक 20 वर्षाची तरुणी आपल्या आई वडिलांसोबत खूप आनंदित राहत असते. काही महिन्यांनी त्या तरुणीच्या आई वडिलांनी त्या तरुणीचे लग्न एका तरुणासोबत लावून दिलं. लग्न झाल्यानंतर ती तरुणी नवरदेवाच्या घरी आली. मग लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या तरुणीचा नवरदेव जेव्हा तिच्या शेजारी सुहागरात्र करण्यासाठी जातो, तेव्हा तिच्यासोबत एक वेगळंच कृत्य घडून आणतो. आणि ते कृत्य घडल्यानंतर ती तरुणी पूर्णपणे टेन्शनमध्ये जाते. ती विचार करायला लागते, हे माझ्यासोबत असं का घडलं? 2 दिवसानंतर त्या तरुणीचे माहेरचे लोक तिला घेण्यासाठी येतात आणि मग ती तरुणी माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर त्या तरुणीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या तिला विचारू लागल्या, की "सुहागरात्र कशी झाली? काय झालं? आम्हाला सांग." पण त्या ठिकाणी ती तरुणी शांत राहायची, एकदम गप्प बसायची. मग एक दिवस त्या तरुणीच्या आईने तिला विचारलं, "बाळ काय झालं? मी तुला बघते, तू सासरीवरून जेव्हा माहेरी आली त्या दिवसापासून तू शांत आहे, कुणासोबत बोलत नाही, चांगलं जेवत नाही. नेमकं तुला काय झालं?" तेव्हा ती तरुणी तिच्या आईला तिच्या नवऱ्याचे कारनामे सांगते आणि ते कारनामे ऐकून तिच्या आईला पण धक्का बसतो. कारण त्या तरुणीसोबत सुहाग रात्रीच्या दिवशी घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. मंडळींनो, नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात आणि कुठे घडली ही घटना, हे अगदी सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळींनो, ही जी घटना आहे ही कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यातील पगडी या गावातील आहे. या गावात 20 वर्षाची आशा नावाची तरुणी आपल्या आई वडिलांसोबत राहत असते. आशाचे लग्न 2021 मध्ये खूप धूमधडाक्यात तिच्या आई वडिलांनी लावून दिलेलं होतं. मग लग्न झाल्यानंतर आशा ही नवऱ्याच्या घरी आली आणि घरी आल्यानंतर त्या दिवशी तिची पहिलीच सुहाग रात्र होती. मग सुहाग रात्र कशी होईल, काय होईल, नवरा आपल्यासोबत काय करेल याचाच विचार त्या दिवशी ती आशा करत होती. सुहाग रात्रीच्या दिवशी आशा ही नवऱ्याची वाट बघत होती. नवरा आत्ताच येईल, मगच येईल, आपल्यासोबत असं करेल. मग नवऱ्याची वाट बघता बघता आशा ही तेथे झोपून गेली. अचानक 2 वाजता आशाचा नवरा तिच्या खोलीत आला आणि खोलीत आल्यानंतर तो तसाच बेडवर झोपून गेला. मग ती आशा नवऱ्याला झोपेतून उठवायला लागली, "अहो तुम्हाला काय झालं? आज आपली सुहागरात्र आहे, तुम्ही माझ्यासोबत काहीतरी करणार आहे." पण त्यावेळी तो नवरा तिला म्हणाला, "मला खूप झोप लागलेली आहे, मला झोपू दे." मग आशाला वाटलं की नवरा खूप दमलेला असेल, थकलेला असेल, लग्नाची खूप धावपळ झालेली असेल, म्हणून आशाने त्या नवऱ्याला झोपून दिलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आशाचा नवरा उठला आणि आपापल्या कामावर निघून गेला. मग नवरा संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर आशा त्याला म्हणते, "अहो तुम्हाला काय झालं? तुम्ही माझ्यासोबत नीट बोलत नाही, बसत नाही, काही करत नाही. तुम्हाला काही अडचण आहे का?" तेव्हा आशाचा नवरा तिला म्हणतो, "काही अडचण नाही. मी तुला राणी बनवून ठेवेल. पण माझ्याशी काही संबंध बनवण्याची मागणी तू करू नको. घरात राहा, चांगलं जेव, चांगलं इकडे-तिकडे फिर, पण आपण दोघे एकत्र येऊ याचा विचार कधी करू नको." आशा नवऱ्याला म्हणू लागली, "अहो हे तुम्ही काय बोलतात? जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत नसाल तर माझं जेवणं काय, इथं राहणं काय, सगळं व्यर्थ आहे." मग त्या आशाचं असं बोलणं ऐकून तिचा रडका चेहरा बघून तो नवरा तिच्या सोबत जबरदस्तीने संबंध ठेवतो. पण संबंध ठेवत असताना तो नवरा तिच्या सोबत जास्त वेळ घालवत नव्हता. 1-2 मिनिटं तिच्या सोबत सगळ्या गोष्टी करायचा आणि झोपी जायचा. मग 8-10 दिवस असेच निघून गेले. आशा विचार करायला लागली, आपल्या नवऱ्याला नेमकं काय झाले? 1-2 मिनिटंच ते माझ्यासोबत काही गोष्टी करतात आणि झोपी जातात. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मग 2 हफ्ते निघून गेल्यानंतर आशाचे माहेरचे लोक तिला घेण्यासाठी येतात आणि आशा मग त्यांच्यासोबत माहेरी जाते. मग आशा माहेरी गेल्यानंतर आशाच्या मैत्रिणी तिला विचारतात, लग्नाच्या पहिल्या रात्री काय झालं, कसं झालं? त्यावेळी आशा ही तिच्या मैत्रीसोबत काही बोलत नव्हती, एकदम शांत राहायची. मग दुसऱ्या दिवशी आशाची आई तिला म्हणते, "बाळ तुला काय झालं? तू जेवण नाही करत, कुणाशी बोलत नाही. जेव्हा तू सासरीवरून माहेरी आली, तू एकदम गप्प आहे. काय नेमकं झालं तुझ्यासोबत?" तेव्हा ती आशा आपल्या आईला तिच्या नवऱ्याचे कारनामे सांगते. ती आईला म्हणते, "माझा नवरा हा नपुसक आहे आणि माझ्यासोबत तो काही करत नाही." त्यावेळी त्या आशाच्या आईने तिचं बोलणं ऐकलं आणि तेव्हा ती तिथे काही म्हणाली नाही. मग 4 दिवसानंतर आशाचे सासरचे लोक तिला नेण्यासाठी तिच्या माहेरी आली. मग त्यावेळी आशाची आई त्यांना म्हणाली, "तुम्ही आमच्या मुलीला फसवलं, तुमचा मुलगा नपुसक आहे, तो काही करत नाही," असं ती त्यांना म्हणू लागली. मग त्या आशाच्या आईने सासरच्या लोकांसोबत खूप मोठ्या प्रमाणात वाद घातला आणि मग वाद झाल्यानंतर आशाची आई त्यांना म्हणाली, की "माझी मुलगी कुठे जाणार नाही, ती माहेरीच राहील." मग आता आशा तेथे माहेरीच राहू लागली.
मग काही दिवसानंतर आशाच्या आईवडिलांनी विचार केला की आपली मुलगी तरुण आहे, माहेरी जास्त दिवस राहू शकत नाही. मग तिच्या आईने लग्नासाठी तिला एक मुलगा बघितला. त्या मुलाचे नाव होते परमेश. मग त्या परमेश सोबत त्या आशाचं लग्न त्यांनी चांगल्या थाटामाटात परत एकदा लावून दिलं आणि मग ती आशा त्या परमेश सोबत संसार करू लागली. लग्न झाल्यानंतर परमेश हा कामाला जायचा आणि आशा घरी एकटीच राहायची. आता हा जो परमेश होता याचा एक जिवलग मित्र होता, त्याचे नाव होते चंद्रकांत. चंद्रकांत हा घरी यायचा आणि परमेशच्या बायकोला वहिनी म्हणून तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा. मग बघता बघता असंच काही दिवस निघून गेले. आशाचा संसार हा चांगल्या प्रकारे चाललेला होता. मग एक दिवस परमेश हा जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला जेवण वगैरे दिले आणि जेवण वगैरे झाल्यानंतर परमेश हा झोपण्यासाठी बेडवर गेला. पण सकाळी जेव्हा परमेशला कामाला जायचं होतं त्यावेळी परमेश उठला नाही. मग नवरा का उठला नाही हे बघण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला कळाले की नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. मग त्याची बायको आरडाओरड करायला लागली, किंकाळ्या देऊ लागली आणि त्या आशाच्या किंकाळ्यामुळे गावातील आजूबाजूचे लोक, नातेवाईक तिथे जमा झाले. मग तिथे लोक जमा झाल्यानंतर आशाला विचारू लागले काय झालं याला, नेमकं हा उठत का नाही. तेव्हा आशा त्यांना म्हणाली की यांना अटॅकचा झटका बसला आणि ते गेले. मग गावातील लोकांना आणि नातेवाईकांना समजलं की परमेशचा हा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. तेव्हा गावातील लोकांनी त्याचा अंतिम संस्कार तिथे केला. मग अंत्यविधी झाल्यानंतर गावातील लोक आपापल्या घरी गेले. आशाचे जे नातेवाईक होते ते सुद्धा घरी गेले. मग आशाच्या घरी त्या ठिकाणी होता परमेशचा मित्र चंद्रकांत. मग आशा त्या चंद्रकांतला म्हणू लागली माझं कसं होईल, मला कोण सांभाळेल, आता मी विधवा झाली. त्यावेळी चंद्रकांत तिला म्हणाला की तुम्ही काही काळजी नका करू, मी तुमच्या सोबत लग्न करेन. नवऱ्याला मरून फक्त 8 दिवस झाले आणि आशाने त्या चंद्रकांत सोबत लग्न केले. पण जेव्हा परमेशच्या घरच्यांना कळालं की आशाने 8 दिवसाचं लग्न केलं तेव्हा त्या ठिकाणी त्या परमेशच्या घरच्यांना आशाविषयी संशय येऊ लागला. मग परमेशच्या घरच्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर आशा विरुद्ध तेथे तक्रार केली. तक्रार करताना परमेशचे घरचे पोलिसांना म्हणाले की आमच्या मुलाला ह्या आशानेच मारले असावे असा आम्हाला संशय आहे. तेव्हा पोलिसांनी त्या परमेशच्या घरच्याची तक्रार तेथे लिहून घेतली आणि मग त्या आशाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग 2 दिवसानंतर आशा आणि चंद्रकांतला पोलिसांनी पकडले आणि मग पकडल्यानंतर त्यांची चांगली कसून चौकशी केली. मग चौकशी करत असताना दोघांना पण पोलिसांनी वेगवेगळ्या रूम मध्ये घेतलं आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. मग चौकशी करत असताना दोघेही पण उडवाउडवीची उत्तरे देत होती. मग पोलिसांनी आपलं डोकं लावलं. पोलीस हे आशाकडे गेले आणि तिला म्हणाले बघ चंद्रकांतने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे, तू आता खरं खरं सांग. तेव्हा आशा ही पोलिसांना म्हणाली मीच माझ्या नवऱ्याला मारले आहे. त्यांना मी जेवणात विष दिलं आणि त्यांना संपवलं कारण चंद्रकांत आणि माझ्याविषयी त्यांना समजलं होतं. मग पोलिसांनी आशाची चांगली चौकशी केल्यानंतर तिला बेड्या ठोकल्या आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला आणि मग तिला न्यायालयात हजर केले. मंडळींनो सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे. पण मंडळी तुम्हीच बघा समाजात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. या घटनेपासून तुम्ही पण सावधान राहिलं पाहिजे. मंडळींनो या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच मी सांगत आहे. मंडळींनो या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी भेटू एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.